असणारा सोयाबीन पिकवतो ते जातो कुठं? ते भारतात नाही खपत, ते परदेशी खपतं. आणि ते परदेशी का खपतं? तर आपल्या इथे लागवड याचा खर्च कमी आहे आणि त्यांच्या इथे लागवडीचा खर्च जास्त आहे. म्हणजे आपल्याकडून ते घेऊन गेले, इथनं असणारा सोयाबीन त्यांच्या देशामध्ये गेलं तर त्यांना ते स्वस्त वाटतं, त्यांना ते असणारं स्वस्त वाटतं. का त्यांच्या देशामध्ये सोयाबीन त्यांना पिकवायचं असेल तर आपल्याला असणारा 10 रुपये खर्च येत असेल तर त्याला 100 रुपये खर्च येतो. आणि म्हणून तो काय म्हणतो की मी 100 रुपये खर्च काढण्यापेक्षा 25 रुपयात भारताला देऊन मी असणारा विकत घेतो. आपल्या इथे सोयाबीन नाही खाल्ल्या जात आणि त्याचा असणारा वापर केला तो सगळं परदेशी जातो. आणि म्हणून म्हटलं मी गुगल करा आणि बघा कुठल्या कुठल्या देशाला असताना आपण पिकवलेलं सोयाबीन त्या ठिकाणी जात आहे. आणि शासन सहजपणे प्रमोद देणवे यांनी असं सांगितलं की 5 रुपयाचा 5,000चा जो भाव आहे सहज शासन देऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. आता तो मिळवायचा की नाही मिळवायचा हा आपला भाग आहे. आणि दुर्दैवाने मी म्हणेन की मतदार हा जो आहे हा त्याच्या प्रश्नाला महत्व देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तो महत्व कशाला देतोय तर धर्माला महत्व देतोय. तो महत्व कशाला देतोय तर मोदीला महत्व देतोय. मुसलमान म्हणतो की इथला इस्लाम खतरेमध्ये आला त्यावेळेस मी समजू शकतो की 10-15 घरं आहेत आणि म्हणून त्याचा धर्म खतऱ्यामध्ये आला. पण हिंदू ज्यावेळेस म्हणतो की आम्ही सुद्धा खतरेमध्ये आलेलो आहोत तर मला आश्चर्य वाटतं बा कुठं खतरेमध्ये आलं, कोण खतरेमध्ये आलेलं आहे? खतरेमध्ये एकाच वेळेस आपण येऊ की बापदाद्याचा धर्म सोडायला लागलो तरच आपण असताना खतरेमध्ये येऊ. इथं फसवं राजकारण चाललेलं आहे आणि या फसव्या राजकारणातून बाहेर पडा. मोदीने लग्न केलं की न केलं मला सांगा? केलं की न केलं? केलं ना. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे मला सांगा मग तो कसा वागला पाहिजे? आणि हा आपल्याला हिंदू धर्माच्या गप्पा गोष्टी सांगतो आणि तुम्ही त्याला मानायला लागला तर आश्चर्य नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अरे 10 वर्ष मानलं ना, आता नाही मानत काय? तो मानगुटीवरती बसायला लागला म्हणून म्हणायला लागलं मानत नाही, पण 10 वर्ष मानलं ना. आता खोट्या गोष्टी. आता जो माणूस आपल्या पत्नी बरोबर राहू शकत नाही, जिला आश्वासन दिलेलं असतं की आपण दोघं एकत्र राहू, शपथ खाल्लेले असतात, ते शपथविधी तो असताना पाळू शकत नाही, तो तुमच्याशी काय इमानदार राहणार? म्हणजे जो आपल्या सगळ्याच्या जवळच्या माणसाला असताना बेईमान होऊ शकतो तो आपल्याला कधी बेईमान होऊ शकतो? मी इथल्या असणाऱ्या भारतीय जनता पक्ष RSS वाले जेवढे आहेत ना त्यांना माझी असणारी एक विनंती आहे. आणि ही विनंती आहे की अयोध्येमध्ये जे राम मंदिर बांधलंय त्या अयोध्येमधल्या राम मंदिराची मूर्ती जी आहे त्याचा फोटो जो आहे तो गावागाव वाटा. तो फोटो जो आहे तो गावागाव वाटा आणि तो फोटो वाटल्यानंतर मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ना त्या काळचा फोटो काढा. दोन्ही तुम्हाला सारखे दिसतात की नाही सांगा? एक मूर्ती आपल्या समोर सगळ्या देवांची आहे. आता त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज काही नाही.
ह्यांनी बदल केली आणि म्हणून इलेक्शन पर्यंत तो फोटो बाहेर येणार नाही. बीजेपी वाले RSS वाले आणणार नाहीत हे आपण असताना लक्षात घ्या. जो कोणी अयोध्येला जाईल माझी त्याला असताना विनंती आहे, तिथलं दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा मोबाईलमध्ये तो फोटो काढा आणि गावात आणून दाखवा तो फोटो कसा आहे, तो मूर्ती कशी आहे. इथे असायला विकृत चाललेलं आहे. एक नौटंकी मस्तपैकी चालली, ज्याला हिप्नोटाईज आपण म्हणतो ते हिप्नोटाईज चाललेलं आहे. आणि आपल्याला असं वाटतं अरे काय ग्रेट माणूस आहे, याच्यासारखा दुसरा माणूस नाही. आपण बघितलं असेल मागच्या मागच्या 5, 7, 8 वर्षाच्या कालावधीमध्ये मिलिटरीतले असणारे रिटायर्ड मुच्छड टीव्हीवरती येत होते. बघितलेत ना तुम्ही की नाही बघितले? बघितलेत ना. आणि ते सगळे बे म्हणजे मोदी, बे दुने 4 म्हणजे मोदी, बे दुने 6 म्हणजे मोदी, बे दुने 7 म्हणजे मोदी, बे दुने 8 म्हणजे मोदी, बे दुने 10 म्हणजे मोदी, मोदीच मोदी. आणि आज तुम्ही बघायला सुरुवात करा त्याच मुच्छडाला मिलिटरीचे रिटायर्ड मुच्छडवाले, आज तुम्ही त्यांचा असताना ऐका, त्यात म्हणतात हा माणूस देशाला मातीत घालायला निघालेला आहे. आणि त्यावेळेस त्यांना म्हणत होतं अरे बाबा ह्या माणसाकडे पहिल्यांदा बघा, हे नौटंकी करणारा माणूस आहे. आणि आज ते म्हटले की असताना लडाख मध्ये असताना चायना आपल्या डोक्यावरती बसली, छाताड्यावरती बसली, म्हणून आज हीच मुच्छड मंडळी सांगतात. आणि आज ते म्हणतात अरे नाही काश्मीर आखा धोक्यामध्ये आलेला आहे, उत्तर भारत हा सगळा धोक्यामध्ये आलेला. अरे एवढे दिवस तुम्ही असताना डोळ्या आंधळ्यासारखे असताना मोदी भक्त झाला होता, आणि आता ज्यावेळेस लक्षात आले की चायना तुमच्या छातड्यावरती बसली त्यावेळेस हा मोदी वाईट आहे तुम्ही सांगताय. हे भुलभुलया कसं आहे की तुम्ही सुद्धा भुलभुलयामध्ये अडकलेला आहात. मोदी वर्षातून एकदा त्याच्या आईकडे येतो, बरोबर आहे. त्याच्या आईकडे आल्यानंतर तिच्या खुर्चीवर बसवतो, स्वतः खाली बसतो, पाय दाब, हात दाब, अमुक दाब, काहीतरी केळं खाल, खायला घाल, अमुक घाल, तमुक घाल. आणि टीव्ही वाल काय आपल्या आईवरचं प्रेम, याच्यासारखा दुसरा माणूस नाही आपल्या आईवरती प्रेम करतो. बरोबर आहे की चूक आहे? तुमची भावनाच होती ना. पण मी ही नौटंकी म्हणतो. वर्षामध्ये किती दिवस 362 दिवस. हा नौटंकी किती दिवस करतो? 364 दिवस त्याची आई तिच्याच अंगावर, त्याची आई तिची जगते ना. तेव्हा हे नौटंकीवाला माणूस आजूबाजूला कुठे असतो? प्राईम मिनिस्टरच्या घरामध्ये खोल्या किती आहेत तुम्हाला माहिती आहेत का? आता त्याच्यातली एक खोली सुद्धा आपली. इथले सगळे जेवढे असणारा धर्मभक्त आहेत त्यांना मी असणारा आवाहन करतो, की या फसव्या माणसाच्या नाटकामध्ये अडकू नका. ही सगळ्यात मोठं डिंजर माणूस आहे.
हा मनमानी कारभार करायला चाललाय अशी परिस्थिती आहे. मला एक सांगा, उद्या बीजेपी मध्ये एखादा नेता दिसतोय का तुम्हाला? की ज्याचं नाव तुम्हाला एका मिनिटात येऊ शकतं असं नाव येते का तुम्हाला? आठवतंय का? आठवण करून शोधावं लागतं. अरे यांच्यात नेता कोण आहे, नेता कोण आहे, नेता कोण आहे. मोदीने 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षातलं नेतृत्वच संपून टाकलं. आणि उद्या हा मेला म्हणजे काय? अमरपट्टा तर आपण कोणीच घेऊन आलेलो नाही. जनता पार्टी खाला झाली पण देश खालास होईल त्याचं काय? का तुम्ही विरोधी पक्षात संपवला. उद्या देश चालवायला तुम्ही कोणाला शिल्लकच ठेवलं नाही. आणि म्हणून इथे नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस मी राज्यसभेमध्ये होतो. सुखाराम नावाचा असणारा टेलिकॉम मिनिस्टर होता. त्यांनी 2 लाखाची लाच खाल्ली म्हणून आहे त्याला मंत्रिमंडळातून हाकला, अमुक करा, हे करा. आम्ही सगळेच करत राहिलो. तरुण होतो, माझ्यासारखे अनेक तरुण होते. नरसिंहरावने आम्हाला बोलवलं. ते म्हटलं खूप अजून भांडणं तुम्ही. आम्हाला म्हटलं पंतप्रधान लायसन्स दिलंय म्हटल्यानंतर भांडा. 3 महिने सभागृह आम्ही चालू दिलं नाही. शेवटी त्याला काढलं. काढल्यानंतर आम्हाला चहा प्यायला बोलवलं. ते म्हटले आता तुमचं संतोष झालं का? म्हटलं झालं. अजून कोणाच्या विरोधात लढणार आहात? ते म्हटलं अजून कोणी आलं नाही. ते म्हटलं उद्या आलं तुम्ही लढलात ठीक, त्याला घालवलं. अजून तिसरा आलात त्याच्या विरोधात लढलात, तुम्ही घालवलं. तुम्ही करताय का? तर म्हटलं आम्ही माणसं संपवतो. सगळी माणसं संपवली तर चालवणार कोण हा देश? आणि आमचं त्यावेळेस लक्षात आलं की एक पिढीनंतर दुसरी पिढी, दुसरी पिढीनंतर तिसरी पिढी, तिसरी पिढीनंतर चौथी पिढी, याच्यामधलं नेतृत्व जर शिल्लक राहिलं तर देश चालवायला माणसं शिल्लक राहतात, हे लक्षात घ्या. मोदीने 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षातलं नेतृत्व संपवलं आणि RSS सुद्धा संपवली अशी असणारी परिस्थिती आहे. उद्याच्या लोकशाही टिकवायला, उद्याची असणारी लोकशाही टिकवायला आणि जनसामान्याचा असणारा प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी या देशामध्ये सत्ताधारी पक्षाची गरज आहे, तशी विरोधी पक्षाची सुद्धा गरज आहे, हे आपण लक्षात घ्या. एखाद्यावरती अंकुश राहिला नाही तो बेताल वागतो आणि आपण असं म्हणतो की हा बेताल वागायला लागला. नरेंद्र मोदी एवढा बेताल वागायला लागलेला आहे की या देशामध्ये ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा जास्ती आहे अशा 2014 ते 2024 या कालावधीमध्ये 17 लाख हिंदू कुटुंब, मुसलमान असते तर मी समजू शकलो असतो, ख्रिश्चन असते तर मी समजू शकलो असतो, पण 17 लाख हिंदू कुटुंबाने नागरिकत्व सोडलं, देश सोडला आणि तो निघून गेला. का ह्या बेताल वागण्यामुळे. आणि मग उद्याची हे बेताल वागणूक असणारा येणार नाही, नेतृत्व येणार नाही. या दृष्टीने आपण उद्याच्या लोकसभेमध्ये, येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये मी असणारा एक उमेदवार आहे. आपण मतदान दिलं, उद्या निवडून दिलं. देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा. धन्यवाद.